जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिलला साजरा केला जातो। जागतिक आरोग्य संघटनेकडून या दिवशी पूर्ण वर्षासाठी एक ठराविक असं ब्रीदवाक्य दिलं जातं। या वर्षीचं ब्रीदवाक्य थोडंसं वेगळं आहे। छोटा चावा धोका मोठा। वास्तविक हे जे घोषवाक्य दिलेलं आहे ते घोषवाक्य कीटकांपासून जे होणारे रोग आहेत त्यांच्यापासून स्वतःचं प्रतिबंधन कसं करावं, त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याचं महत्त्व अधोरेखित करणारं हे घोषवाक्य आहे। संपूर्ण जगभरामध्ये सुमारे 40% लोकसंख्या ही मलेरिया आणि डेंग्यूपासून जोखीम पत्करत आहे। मलेरिया आणि डेंग्यूचं नियंत्रण करणे ही जबाबदारी म्हणजे एक संघटनाचे काम आहे। सर्वांनी मिळून याचा नायनाट केला पाहिजे। सर्वांनी मिळून डेंग्यू आणि मलेरियाचा हे जे चॅलेंज आहे ते दूर करता आलं पाहिजे। मलेरिया नियंत्रणाचा जर विचार झाला तर प्रामुख्याने आपल्याला 2 बाबींचा विचार करावा लागतो। एक म्हणजे पॅरासिटिक कंट्रोल, दुसरा म्हणजे व्हेक्टर कंट्रोल। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याला असं म्हणतात की हा मलेरिया डेंग्यूचे जे काही जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवण्याच्या विषयी त्यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागते। आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या डासांपासून हा रोग पसरतो त्या डासांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागते। पर्यावरणातील फरकांमुळे आणि त्याचबरोबर शहरीकरणामुळे हा जो मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे तो वाढत चाललेला आहे। पण यावर जर आपण नियंत्रण करण्याचं ठरवलं, मलेरिया डेंग्यू पूर्णपणे नष्ट करायचं ठरवलं तर एक डॉक्टर त्या बाबतीत पुरेसा पडणार नाही आहे। ही बाब जी आहे ती संघटन कौशल्याची आहे। सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना करावा लागतो। लोकवस्तीवर लोक शिक्षण देऊन, आरोग्य शिक्षण देऊन मलेरियाचं प्रतिबंध करण्यास लोकांना आपण सूचना देऊ शकतो। वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने स्वतःचं संरक्षण 2-3 गोष्टींमुळे करता येणं शक्य आहे। अंगभर कपडे घालणे, मच्छरदाणी वापरणे आणि डास चावणार नाहीत याची दक्षता घेणे आपापल्या परीने, त्या पद्धतीने आपण यावर नियंत्रण करू शकतो। पण त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य खात्याकडून देखील हे जे एकात्मिक उपाय केले जातात त्याची देखील अंमलबजावणी होणे आवश्यक ठरतं। परंतु एवढं करूनही रोगी बळी पडलाच तर त्याला जो योग्य चिकित्सक आहे त्या चिकित्सकाच्या तपासणीनंतर औषधोपचार सुरू करावा लागतो। तर अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की मलेरिया आणि डेंग्यू हे जे रोग आहेत त्यावर नियंत्रण करण्यासाठी लोक अभियानाची जर साथ मिळाली तर तो निश्चितपणे आपण यशस्वी होऊ।